इमॅन्युएल मॅक्रॉन सपत्नीक मुंबईमध्ये दाखल. राज्यपाल मुख्यमंत्री फडणवीसांकडून मॅक्रॉन यांचं स्वागत. गेटवे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात होणार बैठक. मुंबईत क्लायमेट वीकचं उद्घाटन केलं गेलं आहे. 35 देशांचे प्रतिनिधी या समिटमध्ये सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याने हवामानावर परिणाम. हवामान बदलासंदर्भात काम करताना नागरिकांचा सहभाग गरजेचा. मुंबईमध्ये क्लायमेट वीक कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरुवात. आजपासून 19 फेब्रुवारीपर्यंत आयोजन. मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक. मुंबईमध्ये क्लायमेट वीकचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. सलग 3 वेळा बहुमत मिळवणारे देवेंद्र फडणवीस. प्रल्हाद जोशींचं वक्तव्य. शून्य हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत. मुलुंडमध्ये दुर्घटनेवरून अमित ठाकरेंची ट्विट करत टीका. आम्हाला गाणी गाणारे रस्ते नको तर दर्जेदार रस्ते हवे आहेत. जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा. अमित ठाकरेंची माहिती. अल्पसंख्याक विकास विभागाने परस्पर प्रमाणपत्र वाटपाचं प्रकरण. दादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्रे जारी होणं हा योगायोग. प्रमाणपत्र वाटपाला स्थगितीनंतर अल्पसंख्याक विभागाची सारवासारव असा प्रश्न. अहिल्यानगरमध्ये टिपू आणि सपकाळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. आमदार संग्राम जगतापांच्या नेतृत्वात आंदोलन. सपकाळांच्या निषेधार्थ मालेगावात आंदोलन. सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारत सकल हिंदू समाजातर्फे ठिय्या आंदोलन. हर्षवर्धन सपकाळ टिपू सुलतान विरोधात जोरदार घोषणाबाजी. सपकाळांविरोधात शिवसेनेचं धुळ्यात आंदोलन. सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. सपकाळांविरोधात गुन्हा दाखल करा. आंदोलनादरम्यान शिवसेनेची मागणी. टिपूचं कौतुक. सपकाळांच्या अंगलाट. मराठी सिनेसृष्टीतही आता सपकाळांच्या वक्तव्याविरोधात निषेध. महाराज असते तर अशांना टिपून टिपून मारले असते. अभिनेता अभिजित केळकर यांची पोस्ट. अहो सपकाळ माफी मागा नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही. शिवभक्तांचं सपकाळांना आव्हान. सपकाळांच्या निवासस्थानासमोर जात दिलं आव्हान. मीरा भाईंदरमध्ये टिपू सुलतान चौकवरून वाद. 2016ला टिपूच्या नावाला भाजपाकडूनच मंजुरी. नरेंद्र मेहतांनी मांडला होता टिपूचं नाव देण्याचा ठराव. भाजप स्वतःचाच निर्णय बदलण्याच्या तयारीत. वडिलांसाठी मुलगी मैदानात. वडिलांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय. सत्याच्या बाजूने उभे राहा. गार्गी सकपाळ यांचं वक्तव्य. आपल्या परिवाराला लक्ष्य केलं जाते. हर्षवर्धन सकपाळांचा आरोप. पुणे मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी कुणालाही क्लीन चिट मिळणार नाही. खात्रीलायक सूत्रांची लोकशाहीला माहिती. प्राथमिक तपासामध्ये सर्व संशयितांविरोधात ठोस पुरावे. पार्थ पवारांना कुणीही क्लीन चिट देऊ शकत नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणे यांची प्रतिक्रिया. खारगे समिती क्लीन चिट देऊच शकत नाही. पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्याची घाई असेल. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवाणीची उच्च न्यायालयामध्ये धाव. जामिनासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला 3 मार्चपर्यंत मुदतवाढ. कंपनीला 21 कोटी रुपये आणि दंडाची रक्कम वसुलीसाठी मुदतवाढ. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांना अभयाची चर्चा. व्यवहारावर स्वाक्षरी नसल्याने जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नसल्याची माहिती. विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्र्यांना सादर झाल्याची सूत्रांची माहिती. आचार्य तुषार भोसलेंचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेस पक्ष मुघलांच्या प्रेमामध्ये. शिवराज्याभिषेक काँग्रेसच्या डोळ्यात खुपतोय. आचार्य तुषार भोसलेंची प्रतिक्रिया. सुधीर मुनगंटीवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. नवनिर्वाचित महापौर आणि नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मुख्यमंत्र्यांनी महापौर आणि नगरसेवकांचं केलं अभिनंदन. आसावरी जगदाळेंनी एकनाथ शिंदेंचे मानले आभार. जगदाळेंना शासकीय नोकरीत सामावून घ्या. एकनाथ शिंदेंनी पुणे मनपा आयुक्तांना दिल्या होत्या सूचना. धाराशिवमध्ये शिवसेनेतून आमदार तानाजी सावंतांवर गंभीर आरोप. तानाजी सावंतांनी आता पक्षाच्या विरोधात विरोधकांना रसद पुरवली आहे. अनंत लंगडेंकडून तानाजी सावंतांवर हल्लाबोल. सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहित यांनी एसटी स्थानक परिसराची केली पाहणी. यावेळी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि एसटी बस स्थानकात एक्झिट गेट बनवण्याच्या प्रशासनाला दिल्या सूचना. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक कचरा मुक्त अभियान. सागर मित्र अभियान अंतर्गत उपक्रम. कालिदास कला मंदिर येथे कार्यशाळेचं उद्घाटन. अजित पवारांचा अपघात प्रकरणाच्या तपासात खासगी गुप्तहेराची एंट्री. दिल्लीतल्या खासगी गुप्तहेर संस्थेकडून अपघाताचा तपास. गुप्तहेर संस्थेकडून मिळालेला डेटा रोहित पवार मांडणार.
लाचखोरीचा कलंक अत्यंत वाईट. आपलं मंत्रिपद कुणाला तरी हवं होतं म्हणून बदनामी सुरू. मंत्री नरहरी झिरवाळ यांची टीका. पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशीचे आदेश दिलेत. सुनेत्रा पवारांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. फडणवीसांशी बोलणं झालं नाही, त्यांच्याशी बोलणार मंत्री झिरवाळ यांची माहिती. हा प्रकार घडत होता याची कल्पना नव्हती. प्रकरणाची चौकशी सुरू. दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. फ्रान्समध्येही पोस्टर लागले नसतील तेवढे मुंबईत लागलेत. फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्री करा म्हणून अशी मागणी. या देशात राहायचं असेल तर मोदी करावं लागेल. पंतप्रधान आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यावरून राऊतांचा टोला. अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद. दादांची फाईल बंद करण्यास अमित शहाने नकार दिला. अजितदादा विरुद्ध भाजप सुरू झालंय. राऊतांचं वक्तव्य. रोहित पवार केवळ राजकीय नेते नाहीत तर पवार कुटुंबाचा तपास यंत्रणेवर विश्वास नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. मुंबई महापालिकेमध्ये 10 स्वीकृत नगरसेवक. या सदस्यांना सभागृहात मत मांडता येणार. ठराव पास करताना मत ग्राह्य धरलं जाणार. मुंबईत बॅनरबाजीचा विद्रुपीकरणाचा उत्सव सुरूच. बेकायदेशीर बॅनर्स लावणाऱ्या मंत्री महोदयांवर कारवाई कधी? अखिल चित्रेंचा ट्विटमधून सवाल. सोलापूर पालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकासोबत भाजपची युती. स्वीकृत नगरसेवक निवडताना जागा कमी होऊ नये म्हणून भाजपची चाल. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी चरण चौरे यांची निवड. एकूण 68 जागांपैकी 38 जागांवर भाजपाचे तर 8 जागांवर शिवसेनेचे सदस्य. मुंबई कोकण रो सेवा आता एप्रिलमध्ये सुरू होणार. हा प्रवास 5 तासांमध्ये पूर्ण होणार. मुंबईतील भाऊचा धक्का ते विजयदुर्गपर्यंत ही रो बोट असेल. मुंबईत कोकण भवन उभारण्याची मागणी. मंत्री नितेश राणे यांचं महापौर रितू तावडे यांना पत्र. कोकणी माणसासाठी हक्काचा निवारा उभारण्याची मागणी. कणकवलीत उभारणार मराठा सांस्कृतिक भवन आणि नाट्यगृह. शिवजयंती दिवशी 19 फेब्रुवारीला मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार भूमिपूजन. विरारमध्ये आत्या ओरडल्याने संतापलेल्या पुतण्याने केली निर्घृण हत्या. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांकडून अल्पवयीन पुतण्यासह मित्राला अटक. बीडमध्ये सोशल मीडियावरील स्टेटसवरून वादात चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू. एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू. अहिल्यानगरमध्ये जामखेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 6.17 MD ड्रग्जसह 2 आरोपी जेरबंद. एकूण 2,23,000चा मुद्देमाल जप्त. लग्नाच्या आमिषाने शेतकऱ्याची 2,50,000ची फसवणूक. गंडा घालणाऱ्या नवरीसह 5 जण अटकेत. यवतमाळच्या घाटंजी पोलिसांची कारवाई. आरोपी राजपाल यादवला उच्च न्यायालयाचा दिलासा. चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादवच्या शिक्षेला उच्च न्यायालयाकडून 18 मार्चपर्यंत स्थगिती. राजपाल यादवची कारागृहातून तात्पुरती सुटका. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून महिलेची सोन्याची चेन लंपास. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापुरात पतीच्या मारहाणीमध्ये पत्नीचा मृत्यू. पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं पोलिसांचं आश्वासन. रोहित शेट्टींच्या निवासस्थानी गोळीबार प्रकरण. पुण्यातील बिश्नोई टोळीतील 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात. आतापर्यंत 12 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. विजयनगर हत्या प्रकरणातील आरोपी रिझवानला अटक. आरोपीकडून सुमारे 40 लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त. पोलिसांची सापळा रचून कारवाई. सोलापुरात अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शिक्षा. सोलापूर विशेष न्यायालयाकडून आरोपीला 20 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा. छत्रपती संभाजीनगरात अंमली पदार्थ रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी बेकायदा बांधकामावर कारवाईचा निर्णय. ड्रग्ज पेट्रोलच्या मालमत्तांवर आता 8 दिवसात कारवाई होणार. छत्रपती संभाजीनगरात जमिनीच्या वादातून निवृत्त वन अधिकाऱ्यांचं अपहरण करून छळ प्रकरणी गुन्हा दाखल. आरोपी अद्याप फरार. पुण्यात कंपनीत केबल चोरणाऱ्या 3 जणांच्या टोळीला अटक. 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपींवर एकूण 2 गुन्हे उघड. डोंबिवलीच्या देसले पाड्यामध्ये घरफोडी. 40 तोळे सोन्यासह 50,000ची रक्कम लंपास. मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जळगावच्या 40 गावात डॉक्टरांच्या घरी चोरी. घरातील दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 98,983 रुपयांचा ऐवज लंपास. चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित. पोलिसांकडून शोध सुरू. जळगावात किरकोळ वादातून लॉन्ड्री व्यावसायिकाची हत्या. अल्पवयीन आरोपीची गुन्ह्याची कबुली. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू. रेल्वे रुळाजवळ आढळलेल्या हत्येचा गुन्हा उघड. हिंगोलीमध्ये अफूच्या शेतीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा. 2.25 क्विंटल वजनाची अफूची झाडे जप्त.
दिवसा चायनीज गाडीवरती कूक, रात्री दुचाकी चोरी. पंचवटीतील आडगाव परिसरामध्ये चोरी करणाऱ्या नेपाळी युवकाला अटक. 29 जानेवारीपासून चोरी करत असल्याची कबुली. जळगावात भंगारच्या गोदामाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीचे लोट उसळल्याने परिसरात भीतीचं वातावरण. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटण न्यायालयाचा बदनेला झटका. संशयित गोपाळ बदनेचा जामीन फेटाळला. पुण्यातील घोटवाडी गावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू. खोलीचा अंदाज न आल्याने तोल जाऊन बुडून दुर्दैवी मृत्यू. साताऱ्यातील लोणंद महामार्गावर सालपे घाटात ट्रकला भीषण आग. आगीमुळे त्या घाटात तब्बल 1 तास वाहतूक कोंडी. दुर्घटनेत ट्रक जळून खाक. नाशिकच्या वणी येथे 2 कारची समोरासमोर धडक. अपघातात 3 जण जखमी. वाहनांचं मोठं नुकसान. ठाण्यात वागळे इस्टेट परिसरात जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 3 जण जखमी. 35 वर्ष जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला. धुळ्यात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग सतर्क. निमडाळे शिवारामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवलाय. परिसरात कॅमेरे लावण्यात आलेत. परिसरात भीतीचं वातावरण. बेपरवा ब्रिज कामाचा कहर. लोखंडी पिलर थेट कारवर कोसळला. मुलुंड गोरेगाव लिंक रोडवर घडली घटना. वर्ध्यात पहाटेच्या वेळी जंगली प्राण्यांचा वावर वाढलाय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धुळ्यात बिजासन घाटामध्ये रस्ते बांधकामादरम्यान अपघात. भरधाव ट्रकची इंजिनियरला धडक. अपघातात इंजिनियरचा मृत्यू. अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये आग. फर्निचर, विजेची उपकरणं जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरात भवन परिसरात मक्याचा ट्रक उलटल्याने वाहतूक तासभर ठप्प. रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे अपघात. सिंधुदुर्गाच्या दोडा मार्गाच्या जंगलात बाहुबली तस्कर हत्तीची एंट्री. पराभूत गणेश तस्कर हत्तीचा तिलारी नदी परिसरात वावर. जळगाव शहरातील कालिका माता चौकामध्ये ट्रकची कारला धडक लागून अपघात. अपघातानंतर घटनास्थळी संतप्त नागरिकांचा ठिय्या. नालासोपारा गावामध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग. आगीत लाकडाचं गोदाम जळून खाक. आगीचं कारण स्पष्ट. अमरावती आणि बडनेरा शहराचा 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद. मुख्य पाईपलाईन फुटल्याने दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद. अकोल्यातील रुईखेडमध्ये श्री बागाजी महाराजांची यात्रा पार. शेकडो वर्षांची परंपरा गावकऱ्यांकडून आजही कायम. लोटांगण घालत गावकऱ्यांनी घेतलं दर्शन. कोल्हापुरात पाणी टंचाई. नागरिकांचे हाल. बालिंगा उपसा केंद्रातील एमसीबी पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड. शहरात पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय. साखर कारखानदारांकडून घेतली जाणार 10 कोटींची बँक गॅरंटी. कारखानदारांनी ऊस उत्पादकांची रक्कम थकवल्यास बँक गॅरंटीमधून दिली जाणार रक्कम. सिंधुदुर्गाच्या कुडाळ रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना. ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाल्याने दुर्गंधी. नागरिकांनी तक्रारी देऊनही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. वाशीमधलं सामूहिक कॉपी प्रकरण. 26 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. शिक्षण अधिकारी मंगल धुपेंची माहिती. पुण्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ. गटारीचे पाणी पिण्याच्या नळातून आल्याने खळबळ. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. कोल्हापूरमध्ये बालविवाह मुक्त रथ अभियान. अभियानाला अमोल इडगेंच्या उपस्थितीमध्ये प्रारंभ. 3 तालुक्यातील 50 गावांमध्ये रथ फिरणार. बालविवाह प्रतिबंध कायद्याचा प्रचार करणार. कल्याणमध्ये बेकायदेशीर बांगलादेशींच्या वास्तव्यावरून भाजपा आक्रमक. खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये बांगलादेशींविरोधात निवेदन. अनधिकृत वास्तव्य आढळल्यास कायदेशीर कारवाईचं आश्वासन. पुणे शहर पोलीस भरती प्रक्रिया सुरू. पोलीस भरतीसाठी 1.40 लाख अर्ज दाखल. पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर भरतीची मैदानी चाचणी. किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी. रोपवे सेवा आता सलग 6 दिवस बंद राहणार आहे. वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी प्रशासनाचा निर्णय. 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत सेवा राहणार बंद. साताऱ्याच्या लिंगमळा परिसरात 300 ते 400 झाडांची कत्तल. बेकायदा वृक्षतोड झाल्याची धक्कादायक माहिती. अनधिकृत बांधकामांच्या उद्देशाने झाडांची तोड. पर्यावरण प्रेमींकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी. चंद्रपूरमध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. प्रलंबित वेतन मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. सर्व कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा दिला इशारा.
मुंबईत ईडीची मोठी कारवाई, अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयामध्ये कारवाई, 5.88 कोटींची मालमत्ता जप्त. डोंबिवलीतील वृद्ध पालकांना मारहाणीच्या तक्रारीकडे पोलिसांचं दुर्लक्ष, चौकशी पद्धतीवर उच्च न्यायालयाची नाराजी, पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई. होळीसाठी मध्य रेल्वेच्या 186 विशेष रेल्वे गाड्यांची सोय, मुंबई नागपूरसह विविध मार्गांवर प्रवाशांना सेवा, कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेच्या 8 खास फेऱ्या. सोलापुरात छत्रपती शिवाजी प्रशाला इथं शिवमूर्तीची प्रतिष्ठापना, महापौर विनायक कोंडियाल यांच्या हस्ते प्रतिष्ठापना, तसंच भव्य शस्त्रास्त्र आणि पुरातन नाणी प्रदर्शनाचं उद्घाटन. बीडच्या लिंबा गणेश इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारत अमेरिका कृषी कराराची प्रतिकात्मक होळी, आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग. सीबीएसईच्या 10वी-12वी बोर्ड परीक्षांना आजपासून सुरुवात, छत्रपती संभाजीनगरात 79 शाळांमधील 6240 विद्यार्थी लेखी परीक्षेला बसले आहेत. गडचिरोलीतील बिनागुंडा गावात आरोग्य शिबिराचं आयोजन, 250हून अधिक नागरिक आणि विद्यार्थ्यांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी, 14 नागरिकांना पुढील तपासणीसाठी पाठवलं जाणार. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठामध्ये अमृत कला आणि क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन, 3 दिवसीय महोत्सवामध्ये 450 अधिकारी कर्मचारी कला सादर करणार. सोलापुरातील भीमा नदी पात्रातील खानापूर बंधाऱ्याला गळती रोखण्याची पाटबंधारे विभागाकडे ग्रामस्थांची मागणी. साताऱ्यातील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप 2026चं आयोजन, खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. 21 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या स्पर्धेत 200 आंतरराष्ट्रीय स्पर्धक सहभागी. उरणमधील कोपरोलीतील शेतकऱ्यांच्या 20 ते 25 एकर जमिनीवर सावकाराचा कब्जा, जमिनीवर जबरदस्ती शेडचं बांधकाम, जमीन परत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.